अचलपूर परतवाडा शहरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावं अशा प्रकारची मागणी आता जोर घेऊन राहिली. तर परतवाडा अंजनगाव महामार्गावर असताना मृत्यू महामार्ग त्या ठिकाणी जे डॉक्टर पी डी के व्हीचं उपकेंद्र आहे त्या ठिकाणच्या जागेबद्दल 100 एकर जागा मतलब 100 एकर वैद्यकीय महाविद्यालयाले देण्यात येणार असल्याची कुजबूज आहे. मला काही कन्फर्म माहीत नाही. तुम्हालाच माहीत आहे कुजबूजचा कार्यक्रम आहे आपला. तर कुजबूज सध्या कानावर येऊन राहिली. तसा जर विचार केला तर परतवाडा शहरात जर एखादं वैद्यकीय महाविद्यालय जर झालं तर आजूबाजूच्या लोकांसाठी विशेष करून आमच्या मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी की नाही लय फायद्याचं होणार आहे. नाहीतर तो पेशंट येते तिकडून इकडे परतवाड्यात आणल्या जाते अचलपूरचे उपजिल्हा रुग्णालय तिथून रेफर केला जाते अमरावती. यासाठी या ठिकाणी जर वैद्यकीय महाविद्यालय व्हावं अशी मागणी सन्माननीय विधान परिषद आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केली. याच्यावर मग शहरातलं काही राजकीय झालं, सामाजिक झालं, याशिवाय काही वैद्यकीय झालं, अशा क्षेत्रातल्या विविध लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण ऐकणार आहोत. विशेष म्हणजे महत्त्वाचीच गोष्ट आहे खरंच. या ठिकाणी जर मेडिकल कॉलेज झालं की नाही भाऊ तर एवढा फायदा होणार आहे. तसंही आपल्या शहरात जर म्हणसाल तर काही तसं मोठी गोष्ट नाहीच ना. तर यासाठी अचलपूरचे सन्माननीय आमदार जे आहेत प्रवीणभाऊ तायडे हे नेमके काय म्हणतात हे आपण ऐकू. कारण महत्त्वाचा विषय आहे म्हटलं अचलपूर परतवाड्यासाठी. तसं पाहिलं तर अमरावती जिल्ह्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आणि इरविन दवाखाना असो, सुपर स्पेशालिटी असो, डॉक्टर घोडेंचं मेडिकल कॉलेज असो, डॉक्टर पोटेंचं कॉलेज असो, आपले प्रवीण भाऊ पोटेंचं कॉलेज असो, हे सर्व कॉलेजेस असताना अचलपूर हा भविष्यातला जिल्हा असल्या कारणाने आणि आता सुद्धा जेवढ्या डफरीन जो म्हणजे स्त्री रुग्णालय आहे आणि अचलपूरचं स्त्री रुग्णालय आहे या दोघांच्या तुलनेत जर डिलिव्हरी जर होत महिन्याच्या डिलिव्हरीची संख्या जर पाहिली, महिलांच्या प्रसूतीची जर संख्या पाहिली तर जवळपास 500च्या घरात आहे. म्हणजे अमरावतीला सुद्धा 500च्या जवळपास होतात आणि अचलपूरला सुद्धा 500च्या जवळपास होतात. अशा परिस्थितीत मेळघाट आहे, चिखलदरा आहे, धारणी आहे, त्याच्यानंतर अचलपूर आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव आणि दर्यापूर आहे, असे 6 तालुके जर जोडले गेले तर आणि त्या भागाला जर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध जे खरी सध्या निकड आहे. मागच्या 20 वर्षात जरी झालं नाही, मागच्या 20 वर्षात अशा प्रकारचे प्रयत्न झालेच नाही मुळात. परंतु जर ह्या इथं अमरावतीत वन क्षेत्रातली जागा आहे किंवा इथं जागा आहे किंवा तिथं जागा आहे, अशा परिस्थितीत जर अचलपूर त्या मुख्य भागी जर ते झालं तर मेळघाटमधल्या दुर्गम भागातील रुग्णांना, चिखलदऱ्यामधील रुग्णांना, दर्यापूर अंजनगावमधील रुग्णांना अतिशय सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होईल आणि ते झालं पाहिजे. याच्यासाठी मी सुद्धा माझं सुद्धा समर्थन आहे. अचलपूर परतवाड्यात म्हणजे परतवाड्यात मेडिकल कॉलेजची मागणी होत आहे. तुम्हाला असं वाटतं का की मेडिकल कॉलेज आपल्याला आवश्यक आहे? अचलपूरमध्ये मेडिकल कॉलेजची मागणी एकदम रास्त आहे. कारण की भविष्यात जर ते हॉस्पिटल झालं तर आमच्या आदिवासी बांधवांसाठी योग्य होणार. कारण की आमचे आदिवासी बांधव हॉस्पिटलसाठी कधी अचलपूर कधी अमरावती रेफर करावं लागते. तर मेडिकल कॉलेज जर आपल्या इथं तयार झाला तर आमच्या लोकांना सोयीस्कर होईल. आता आमच्या मेळघाटात जे अपघात होतात त्या अपघातामध्ये जे पेशंट एवढं दुरून आणतो आपण, त्यांचा कुठंतरी जे दुखापत असते ते वाढलं नाही पाहिजे. त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये जे घात होते ते वाढलं नाही पाहिजे. त्यामुळे जर अचलपूरमध्ये हॉस्पिटल झालं तर खूप चांगलं होईल. वैद्यकीय महाविद्यालयाची जी मागणी आहे ते एकदम एसेन्शियल आहे. कारण ज्या एरियामध्ये आम्ही राहतो ते खूपच पेरिफेरल एरिया आहे आणि इथे खूप गोरगरीब पेशंट्स आहे ज्यांना यासारख्या महाविद्यालय समजा स्थापित झाला तर खूप जास्त फायदा होईल. महाविद्यालय झाल्यानंतर एक टर्शरी केअर सेंटर आपल्याकडे ओपन होऊन जाईल जे खूपच अल्प दरात किंवा फ्रीमध्ये पेशंटचा ट्रीटमेंट करून घेतील. आणि जे इक्विपमेंट्स आहे, एक महाविद्यालय म्हटलं, मेडिकल कॉलेज म्हटलं
तर गव्हर्नमेंट ग्रँटमुळे खूप मोठमोठे इक्विपमेंट्स इथे येऊन जातील आणि त्याचे तज्ज्ञ इथे येऊन जातील. त्याशिवाय आपल्या एरियाचे जे मेलघाट एरियाचे विद्यार्थी आहे त्यांना जे खूप मोठ्या शहरात जाण्यासाठी स्वतःला योग्य समजतात किंवा त्यांना एक डाऊट असते की आपण इतक्या मोठ्या शहरात कसा जाणार शिकायला, तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. समजा आसपासच्या एरियामधले जे विद्यार्थी राहतील त्यांना रँकिंग वाईज समजा परतवाड्यात किंवा अचलपूर किंवा चिखलदऱ्यात हे मेडिकल कॉलेज आला तर त्यांना शिक्षणासाठी खूपच योग्य असं अनुकूल वातावरण होऊन जाईल. वैद्यकीय महाविद्यालयाची डिमांड खूप वर्षापासून आहे आणि मला तर वाटते की अमरावतीपेक्षा इथे महाविद्यालय ओपन झाला तर खूप चांगला राहील. हे खूप हेल्पफुल राहील आपल्या गोरगरीब पेशंटसाठी. थँक्यू. मैं नेहा अभय वाजपेयी. अगर हमारे यहाँ यह मांग उठी है कि अचलपुर परतवाड़ा में मेडिकल कॉलेज होना चाहिए तो हम सब भी इसका समर्थक करते हैं कि हाँ, मेडिकल कॉलेज तो यहाँ होना ही चाहिए. आज हमारे छोटे छोटे बच्चों को बाहर पढ़ने जाना पड़ता है और उसके वजह से उनके साथ बहुत सारे हादसे देखने में मिल रहे हैं. जैसे हमारे पास में रोज ही नए प्रकरण आ रहे हैं. तो अगर हमारे ही गांव में अगर मेडिकल कॉलेज की सुविधा मिलती है तो यह बहुत अच्छी बात होगी. जैसे हमारे यहाँ पे बहुत से ग्रामीण क्षेत्र भी है, मेलघाट क्षेत्र है, तो वहाँ के जो गरीब लोग हैं उनको भी ये अस्पताल में सुविधा मिलेंगी और ये बहुत अच्छी बात है कि यहाँ मेडिकल कॉलेज बनेगा. परतवाड्यात मेडिकल कॉलेजची मागणी जोर धरत आहे. तुम्हाला वाटते का मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे आणि झालं तर काय फायदे होतील बा? निश्चितपणानं आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजची खूप प्रमाणात आवश्यकता आहे. कारण आपल्या अचलपूर तालुक्याला लागून जो बेलघाटचा भाग आहे ते आपल्या एमपीची बॉर्डर आहे, बैतूलला इथं अनेक वेळा असे मोठे अपघात होतात. त्यामुळे त्यांना रेफर आपल्याला अमरावती करायला लागते, 50-60 किलोमीटर जायला लागते. त्यामुळे आपल्या अचलपूर तालुक्यात खूप आवश्यक आहे मेडिकल कॉलेज आणि निश्चितपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आपल्या अचलपूर तालुक्यामध्येच मेडिकल कॉलेज आणायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. ठिकाणी अपघात झाला की सोमेश खांजोळे मित्र परिवाराच्या वतीनं आमचे शुभमदादा खेरडे रुग्णसेवा चालवतात. शुभमदादा या ठिकाणी मेडिकल कॉलेजची मागणी जोर धरत आहे. तुम्हाला असं वाटतं का आपल्या इथं मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे? आपली तर एकदम आवश्यकता आहे त्या मेडिकल कॉलेजची. झाली कधी तर आपल्यासाठी लय चांगलं आहे. आणि मेलघाटचा आता तो ॲक्सिडेंट झाला तुम्हाला माहीत आहे. रात्री आपण 12 वाजेपर्यंत थांबलो, डायरेक्ट अमरावतीने यायला लागलं. 2-2 वाजेपर्यंत थांबायला लागते आपल्याला. जयस्तंभ चौकात थांबलो होतो तर ते डायरेक्ट अमरावती जायला लागते. तोपर्यंत जायसाठी इथंच कधी मेडिकल कॉलेज झालं तर आपल्यासाठी एकदम सुविधा होईल आणि पेशंटची लवकरात लवकर त्याची काळजी घेण्यात येईल असं मला वाटते. झालंच पाहिजे.